नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2. एक्झाममध्ये जो गिव्ह सायंटिफिक रिझन्स हा क्वेश्चन येतो, याच्यामधले सगळ्यात इम्पॉर्टंट जे गिव्ह द रिझन्स आहेत आपल्या पूर्ण पुस्तकामधले, ते सगळे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि हाय चान्सेस आहेत की यातलेच क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये येतील. त्याच्यामुळे प्लीज कोणी व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे. एकही क्वेश्चन स्किप करू नका, कारण यातलेच क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये उद्या येणार आहेत. त्याच्यामुळे प्लीज हे सगळे नीट बघायचे आहेत. कारण याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे गिव्ह द रिझन्स नाही बनू शकत. हे सगळ्या पुस्तकामधले, सगळ्या चॅप्टर्स मधले आहेत. सो लेट अस सी पहिलं गिव्ह द रिझन. सगळ्यांना माहिती असेल गिव्ह द रिझन हे 2 मार्कांसाठी विचारलं जातं आणि जे गिव्ह द रिझन आहे तर ते तुम्हाला लिहिताना पॉइंट्स मध्ये लिहायचं असतं. म्हणजे एक तर तुम्ही 2 पॉइंट्स लिहू शकता मोठे-मोठे, 3 ते 4 लाईन्सचे असतील तर 2 पॉइंट्स आणि अगदीच लहान-लहान पॉइंट्स असतील 1-2 ओळींचे तर असे 4 पॉइंट्स लिहायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 मार्कांसाठी प्रत्येक प्रश्न लिहायला येतो. 3 आउट ऑफ 2 लिहायचे असतात. 4 मार्कांचा एकूण क्वेश्चन असतो. ठीक आहे. सो एक तुमच्याकडे ऑप्शनला असतं आणि याच्यामध्ये असा पण सिक्वेन्स आहे की हे जे काही 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, तर या 3 प्रश्नापैकी जो पहिला असतो तर हा एन्व्हायरमेंट वरचा असतो. जो दुसरा असतो तर हा बायो म्हणजे त्यातला एक कुठला तरी पहिला, असा क्रम तर आपण नाही सांगू शकत. बट एक जो असतो तर तो एन्व्हायरमेंटचा असतो. त्यानंतर एक जो असतो तर तो बायोलॉजी मधला असतो. एन्व्हायरमेंट मध्ये कुठले कुठले चॅप्टर्स येतात, तर जे आपला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन वाला चॅप्टर असेल किंवा आपला हा जो सोशल हेल्थ वाला ईव्हीएस बेसिकली सोशल हेल्थ वाला चॅप्टर आहे, डिझास्टर मॅनेजमेंट वाला चॅप्टर आहे, हे सगळे एन्व्हायरमेंट मध्ये येतात. दुसरा एक प्रश्न असतो तर तो असणार आहे कशामधला, बायोलॉजी मधला. याच्यामध्ये लाईफ प्रोसेसेसचे चॅप्टर्स येणार किंवा अॅनिमल क्लासिफिकेशनचे चॅप्टर्स येणार, मायक्रोब्स वाले चॅप्टर्स येणार. हे सगळं त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजी. तर अशा पद्धतीने एक एन्व्हायरमेंट मधला असतो, एक बायोलॉजी मधला असतो आणि एक या दोघांपैकी कोणामधलाही असू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः 3 चे गिव्ह रिझन्स आहेत. त्यातला एक असे तुम्हाला कसे विचारले जातील हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आता बघा, सगळ्यात पहिलं जे गिव्ह द रिझन आहे आपण चॅप्टर वाईज बघतोय. हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हा आपला पहिला चॅप्टर आहे. सो हा पण बायोलॉजी मध्येच येणार. तर हा जो चॅप्टर आहे त्याच्यामधलं पहिलं जे गिव्ह द रिझन आहे तर ते आहे पेरिपॅटस इज सेड टू बी कनेक्टिंग लिंक बिटवीन अॅनलिडा अँड अर्थ्रोपोडा. सो सेकंड, आता याच्यामध्ये आन्सर लिहिताना कसं लिहायचं आहे, तर सगळ्यांना हे माहिती पाहिजे की अॅनलिडाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि अर्थ्रोपोडाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो पहिल्या पॉइंट मध्ये इफ यू वॉन्ट, एक्सपेक्टेड नाहीये, पण इफ यू वॉन्ट तर तुम्ही कनेक्टिंग लिंक म्हणजे काय हे पण लिहू शकता. इफ यू डोंट वॉन्ट नाही लिहिलं तरी पण चालेल, पण लिहिलं तर चांगली गोष्ट आहे. सो पहिला पॉइंट असेल व्हॉट डू यू मीन बाय कनेक्टिंग लिंक. दुसरा पॉइंट असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अॅनलिड काय आहेत. तिसरा पॉइंट असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अर्थ्रोपोड्स काय आहेत. आणि चौथा पॉइंट असा असेल की पेरिपॅटस मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते लिहायचे आणि मग सांगायचं की पेरिपॅटस मधले कॅरेक्टरिस्टिक्स अॅनलिड सोबत मॅच होत आहेत, इव्हन ते अर्थ्रोपोड सोबत मॅच होत आहेत. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की पेरिपॅटस हे कनेक्टिंग लिंक आहे अॅनलिड्स आणि अर्थ्रोपोड्स मधलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 4 पॉइंट्स मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे वर्टेब्रेट्स हॅव स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टेब्रेट्स. आता अगेन तर तुम्हाला हे लिहायचं आहे की वर्टेब्रेट्स इनवर्टेब्रेट्स पासून कसे ओरिजिनेट झालेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला इनवर्टेब्रेट्सच होते, तिथून तुम्ही सुरुवात करू शकता आणि मग तुम्ही साधारणतः 4 पॉइंट्स मध्ये उत्तर जे आहे ते लिहू शकता. नेक्स्ट आहे डकबिल प्लॅटिपलस शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स. अगेन कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. मग सांगायचं की मॅमल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि डकबिलचे कॅरेक्टरिस्टिक्स मॅच होत आहेत किंवा ऑलमोस्ट काही कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की डकबिल जे आहे तर त्याचं मॅमल सोबत रिलेशन आहे. वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइजिंग. सो याच्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता की जेव्हा आपण खूप जास्त एक्सरसाइज करतो तर तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे आहे तर ते एरोबिक रेस्पिरेशन न होता एनारोबिक होतं आणि लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतं, जे आपल्या बॉडीमध्ये अक्युमुलेट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला टायर्ड फील होतं. सो ह्याला तुम्हाला थोडंसं मोठं उत्तर करायचं आहे आणि 2 मोठ्या पॉइंट्स मध्ये किंवा 4 लहान पॉइंट्स मध्ये याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लिशन ऑफ ग्लुकोज. आता हे तुम्ही सगळ्यात सुरुवातीला जे आहे तर ते डिफाईन करू शकता की ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज काय आहे, त्यासाठी ऑक्सिजन का रिक्वायर्ड आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही केमिकल रिएक्शन वगैरे देऊन पण अजून चांगला आन्सर फ्रेम करू शकता. ठीक आहे. मग तुम्ही ग्लायकोलायसिसची प्रोसेस जी आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन कसं रिक्वायर्ड आहे ते पण सांगू शकता. नेक्स्ट आहे फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी फायबर्स बद्दल एक पॅराग्राफ आहे दिलेला सेकंड चॅप्टर मध्ये. सो त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे, आय गेस सेल डिव्हिजनच्या वरती जो काही पॅसेज आहे ते तुम्हाला याचं उत्तर मिळेल. सो आपल्या बॉडीच्या डायजेशन मध्ये, कारण फायबर्स हे डायजेस्ट होत नाहीत, सो ते काय करतात, आपल्या बॉडीमध्ये जे इतर सबस्टन्सेस आहेत त्यांना आपल्या बॉडीमधून बाहेर काढायला हेल्प करतात.
का तर ते स्वतः डायजेस्ट होत नाही. त्याच्यामुळे ते जेव्हा आपल्या बॉडीमधून बाहेर एक्सक्रीट होणार, तेव्हा ते सगळं मटेरियल जे आहे इंटेस्टाईन मधलं वगैरे ते घेऊन जातात. सो त्याच्यामुळे डायजेशन करायला, एक्सक्रिशन करायला फायबर्स आर रिक्वायर्ड. बाकी तुम्हाला आन्सर जे फ्रेमिंग आहे तर ते आपल्या टेक्स्टबुक मध्ये मिळणार आहेच. सो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे फायबरचा आन्सर. ओके, सगळे पॉइंट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे ते म्हणजे सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो याचा आन्सर पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे की सेल डिव्हिजन आपल्या बॉडीसाठी का हेल्पफुल आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. हे झालं पहिलं फंक्शन किंवा पहिलं रिझन की सेल डिव्हिजन का रिक्वायर्ड आहे. दुसरं रिझन आहे अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप अँड एमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. त्यानंतर नेक्स्ट रिझन्स आहेत. हे तर झालं की सेल डिव्हिजन जे आहे तर ते दोन प्रकारचं आहे आपल्याकडे. सो हे फर्स्ट झालं. आता सेकंड आहे मायटोसिस बद्दल अजून एक इन्फॉर्मेशन आहे की बॉडीच्या ग्रोथसाठी रिक्वायर्ड आहे, रिस्टोरेशनसाठी आहे, वुंड हिलिंगसाठी आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय मिओसिस. सो मायटोसिसच्या रिक्वायरमेंट्स केलेल्या आहेत. मिओसिस मध्ये असं आहे की क्रॉसिंग ओव्हर होतं. क्रोमोझोम जे आहेत तर ते त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. सो जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येतं आणि त्याच्यामुळे जे ऑफस्प्रिंग्स आहेत तर ते जेनेटिकली पॅरेंट सेलपेक्षा डिफरंट असतात. तर अशा पद्धतीने हे सगळे आन्सर्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. किंवा तुम्हाला डायजेस्टमध्ये या सगळ्याची उत्तरं बघायला मिळणार आहे. डायजेस्टमध्ये नवनीत डायजेस्ट जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये हे सगळे रिझन्स आहेतच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रेब्स सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिट्रिक ॲसिड सायकल. सो याच्याबद्दल पण आपण बघूया की क्रेब्स सायकलला आपण काय म्हणतो, सिट्रिक ॲसिड सायकल म्हणतो आणि असं का म्हणतो. बघा, सो या ठिकाणी क्रेब्स सायकलमध्ये जो सगळ्यात पहिलं मटेरियल फॉर्म होणार आहे दॅट विल बी सिट्रिक ऍसिड. आणि या सगळ्या रिझन्समुळे आपण क्रेब्स सायकलला काय म्हणतो, सिट्रिक ऍसिड सायकल असं म्हणतो. इफ यू वॉन्ट तुम्ही असं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण देऊ शकता. अदरवाईज तुम्हाला याचा आन्सर जे आहे ते डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सो याचा पण आन्सर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे की फ्लावर हे कशा पद्धतीने सेक्शुअल युनिट आहे प्लांट्स मधलं. सो इथे बघा की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फ्लावर बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे. ही फर्स्ट लाईन जी आहे ती तुम्हाला लास्ट लिहायची आहे. आपण लिहितो ना हेन्स किंवा देअर फॉर आणि पुढे क्वेश्चन लिहितो तर त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 व्होरल्स. मग त्याच्यामधले 2 जे आहेत तर ते कॅलिक्स कोरोला आहे, 2 जे आहे ते अँड्रोशियम गायनोशियम आहे. सो हे सगळं तुम्हाला इथे सांगायचं आहे आणि फ्लावर्स जे आहेत तर ते बायसेक्शुअल असतात, युनिसेक्शुअल असतात आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की म्हणजे फ्लावर्स पासूनच नवीन ऑर्गॅनिझम बनत असल्यामुळे आपण असं म्हणतो की फ्लावर जे आहे तर ते सेक्शुअल रिप्रोडक्शनचे युनिट आहे. ओल्डर वुमन आर मोर लायकली टू गिव्ह बर्थ टू चिल्ड्रन विथ सम एबनॉर्मॅलिटीज. एक्झॅक्टली. सो याचं पण आन्सर तुम्हाला इथे बघायला मिळेल. So oocyte released from the ovaries during last few months nearing to the age of menopause म्हणजेच ओल्डर वुमन जे आहे तर त्याच्यामुळे का बरं काहीतरी सिम्पटम्स वगैरे होऊ शकतात हे सगळं इथे सांगितलेलं आहे. सो हे सगळं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे त्याचं रिझन आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कुठे फर्टिलायझेशन इन प्लांट्स इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. सो एक्झॅक्टली याचं पण उत्तर आपल्याकडे आहे की प्लांट्समध्ये जे काही फर्टिलायझेशन होतंय त्याला आपण डबल फर्टिलायझेशन असं का म्हणतो. सो या ठिकाणी तुम्हाला आन्सर बघायला मिळणार आहे की प्लांट्समध्ये होणारं फर्टिलायझेशन हे डबल फर्टिलायझेशन का आहे. डायग्राम वगैरे एक्सपेक्टेड नाहीये पण तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला ड्रॉ करता येते तर तुम्ही नक्कीच ड्रॉ करू शकता. इम्प्रेशन चांगलं पडेल, बाकी काही इश्यू नाहीये. ठीक आहे, नाही ड्रॉ केलं तरी पण मार्क्सला म्हणजे उत्तराला मार्क्स मिळणार आहेतच. ठीक आहे, डन. नेक्स्ट क्वेश्चन आहे द न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्युस्ड बाय सेक्शुअल प्रोडक्शन ऑलवेज हॅज द रिकम्बाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. सो आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे की फर्टिलायझेशनच्या केसमध्ये वेर इज द आन्सर लेट मी टेल यू. हा येस. सो फर्टिलायझेशनच्या केसमध्ये कशा पद्धतीने जे मेल गॅमेट आहे आणि ते फिमेल गॅमेट आहे तर ते फर्टिलाइज झाल्यानंतर ते फिमेल गॅमेट मधलं सॉरी मेल गॅमेट मधलं जे न्यूक्लियस आहे तर ते फिमेल गॅमेट मध्ये पाठवलं जातं. सो दोघांमध्ये जे आहे ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं जे आपण सेल डिव्हिजन मध्ये केलं ऍक्च्युली. एक मिनिट शो यू. येस. सो जे की आपण इथे केलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्हाला याचा आन्सर पाहायला मिळणार आहे की या सगळ्या केसेसमुळे आपण काय म्हणतो की जे डॉटर सेल्स आहेत तर ते वेगळे दिसतात पॅरेंट सेल्स पेक्षा. तर त्याचं रिझन हेच आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. सो इथे तुम्हाला याचा आन्सर पाहायला मिळते. नेक्स्ट आहे द रोल ऑफ ह्युमन बिंग इन एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज इम्पॉर्टंट. सो ह्याचा आन्सर तुम्हाला पाहायला मिळणार आहे 4th चॅप्टर मध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन.
सो बेसिकली तुम्हाला सगळं ह्युमन बद्दल लिहायचं आहे, की म्हणजे ह्युमनमुळे कशा पद्धतीने जे नेचर आहे तर ते बॅलन्स्ड आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. नेक्स्ट आहे की द स्केमॅटिक ऑफ अ टर्बाइन सॉरी विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर ह्युमन एक्झिस्टन्स इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. सो हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की नेचर असेल तरच ह्युमनला महत्व आहे, अदरवाईज ह्युमनचं एक्झिस्टन्स पण इम्पॉसिबल आहे. तर याचा आन्सर तुम्हाला या पॅराग्राफमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट इज द स्केमॅटिक ऑफ अ टर्बाइन ऑल्सो व्हेरीज अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ पॉवर जनरेशन. सो ह्याचा आन्सर तुम्हाला बघायला मिळणार आहे चॅप्टर नंबर 5 मध्ये. सो बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की ज्याप्रमाणे मेथड बदलेल तर त्याप्रमाणे डिझायनिंग पण जे आहे तर ते बदलत जाणार. सो इथून तुम्ही आन्सर्स फ्रेम करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे इट इज एसेन्शियल टू कंट्रोल द प्रोसेस ऑफ न्यूक्लिअर फ्युजन इन अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. सो याचा आन्सर तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये बघायला मिळते की न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मध्ये हा फ्युजन कंट्रोल करणं किती जास्त गरजेचं आहे. सो ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की अनकंट्रोल्ड ह्याच्यामुळे काय होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी रिलीज होऊ शकते आणि त्याचे वाईट परिणाम पण होऊ शकतात. सो त्याच्यामुळे एनर्जी कंट्रोल्ड असली पाहिजे. नेक्स्ट आहे हायड्रो पॉवर, सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी आर कॉल्ड एज रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. कारण ह्याच्यापासून हे जे सोर्सेस आहेत ते कधी संपणार नाही आहेत. सो त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो रिन्युएबल एनर्जी सोर्सेस किंवा रिन्युएबल एनर्जी. सो त्याचे पण रिझन्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये मिळतील किंवा इव्हन तुम्ही ChatGPT करू शकता, तुम्ही गुगल करू शकता, तुम्ही काही पण करू शकता. नेक्स्ट आहे बॉडी टेम्परेचर ऑफ रेप्टाइल्स इज नॉट स्टेबल. याचं रिझन आहे की रेप्टाइल्स जे आहेत तर ते पॉइक्युलोथम्स किंवा कोल्ड ब्लडेड आहेत. सो त्यांच्या बॉडीमध्ये ऍज पर द सराउंडिंग स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं मेकॅनिझम नाहीये आणि ते नसल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की रेप्टाइल्सचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे तर ते स्टेबल नाहीये. अॅनिमल क्लासिफिकेशन चॅप्टरमध्ये तुम्हाला याचा आन्सर बघायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अवर बॉडी इरिटेट्स इफ इट कम्स इन द कॉन्टॅक्ट विथ जेलीफिश. तर अर्थात हे कशामुळे होतं तर तुम्हाला माहिती आहे की जे निडारियन्स आहेत किंवा जे जेलीफिश वगैरे आहेत त्यांच्या बॉडीवर ते टेंटाकल्स असतात आणि त्या टेंटाकल्समध्ये टॉक्सिक मटेरियल असतं. सो जेव्हा एखादा प्रे किंवा आपण त्यांच्यासमोर जाऊ तर तेव्हा त्यांना वाटतं की काहीतरी धोका आहे आणि मग ते सगळे टॉक्सिक मटेरियल जे आहेत तर ते रिलीज करतात आणि त्यामुळे काय होतं की आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्या पण बॉडीला इरिटेशन होतं. नेक्स्ट आहे though tortoise lives on land as well as in water, it cannot be included in the class amphibia. सो बेसिकली टॉर्टॉइस जे आहे तर ते जमिनीवरती पण राहू शकतं, पाण्यावरती पण राहू शकतं. पण असं असलं तरी पण त्याला आपण क्लास मध्ये टाकत नाही आहोत. सो याचं रिझन तुम्हाला लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोबायोटिक्स हॅव गॉट मोर इम्पॉर्टन्स इन द रिसेंट टाइम्स. सो बेसिकली हे जे प्रोबायोटिक्स असतात ना म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही डायजेशन साठी उपयुक्त असे जीवजंतू असतात, ठीक आहे, किंवा मायक्रोब्स असतात असं आपण म्हणूया. सो बेसिकली हे जे प्रोबायोटिक्स आहेत तर ते आपल्या इंटेस्टाइन मधले ह्याच युजफुल मायक्रोब्सची संख्या जी आहे तर ते इन्क्रीज करतं आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये पचन वगैरे सगळं प्रॉपरली होतं आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की हे जे प्रोबायोटिक्स आहेत तर ते आपण घेतले पाहिजेत. ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स आर मेड युझिंग कमर्शियल ईस्ट आर न्यूट्रियस. सो बेसिकली कमर्शियल ईस्ट वापरून जे काही प्रोडक्ट्स बनवले जातात तर ते न्यूट्रियस असतात. सो त्याच्याबद्दल तुम्हाला इथे बघायला मिळते आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट इज मायक्रोबियल एन्झाइम्स आर इको फ्रेंडली. सो बेसिकली ज्या एन्झाइम्स मध्ये मायक्रोब्स वगैरे वापरलेले असतात तर ते एन्झाइम्स कसे आहेत इको फ्रेंडली आहेत. सो त्याच्याबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन बघायला मिळते. या पॅराग्राफमधून तुम्हाला आन्सर पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे बायोफ्युल इज अन इम्पॉर्टंट रोल इन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. हे पण तुम्हाला आन्सर मिळणार आहे. नेक्स्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम आर यूज टू कंट्रोल दी इफेक्ट्स ऑफ सी ऑइल स्पिल्स. सो याचा आन्सर तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर बेसिकली काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर जे की ऑइल स्पिल्सला प्रिव्हेंट करतं. सो इथे तुम्हाला आन्सर बघायला मिळणार आहे. सो त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आहे अल्कॅनोक्सस आहे, स्युडोमोनास आहे. तर हे सगळे व्हायरसेस आय मीन हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये आहेत. रिसेंटली मेड वॅक्सिन्स आर सेफ. सो तसं तर सगळंच वॅक्सिन सेफ आहे असं मानू शकतो कारण मध्ये माणसाला किल न करणारे एवढेच ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा माणसाला काही हार्म नसणार असंच ऑर्गॅनिझम्स आहेत आणि इव्हन काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर त्या सगळ्या ज्या आहेत तर त्या याच इन्ग्रेडियंटने बनवल्या जातात. ठीक आहे. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आर बेनिफिशियल टू फार्मर्स. सो बेसिकली इथे आता आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे काय हे आधी तर माहिती पाहिजे आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स हे कसे काय युजफुल आहेत तर त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन इथे आहे. ओके. सो या ठिकाणाहून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत तर त्यांचे प्रॉपर्टीज काय आहेत, ते आपण काय यूज करतोय वगैरे वगैरे. सो एकतर व्हरायटी आहे अर्थात. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचा याचा आन्सर असणार आहे. नाव डे स्कूल
हॅव टू डील विथ मेंटल स्ट्रेस. सो तुम्हाला मेंटल स्ट्रेसबद्दल लिहायचं आहे. ते कसं डील करू शकता, मेडिटेशन वगैरे असेल किंवा सेल्फ टॉक वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. आणि हां, स्ट्रेसचे रिझन्स पण इफ यू वॉन्ट तुम्ही ते पण ॲड करू शकता. द इम्पॉर्टन्स ऑफ आउटडोअर स्पोर्ट्स इज इनकम्पॅरेबल. सो अर्थात आउटडोअर स्पोर्ट्सबद्दल आपण खूप काही लिहू शकतो. एक्सपिरियन्सेस लिहू शकतो वगैरे सगळं लिहून परत सांगू शकतो, की हे काही आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये किंवा म्हणजे कोणाचं पण आपण कंपेअर नाही करू शकत. ह्याचे फायदे खूप जास्त वेगळे आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे 2 चॅप्टर्स आहेत तर ते सोशल हेल्थवरचे होते. आय मीन हे जे 2 क्वेशन्स आहेत तर ते सोशल हेल्थवरचे होते. याच्या आधी ऑलरेडी मी फुल सिलेबसची रिव्हिजन घेतलेली आहे सायन्स 2 ची. इव्हन चॅप्टर वाईज वेटेजमध्ये आपण हे पण बघितलं होतं, की कोणते चॅप्टर्स करायचे आणि कोणते चॅप्टर नाही करायचे. सो ज्यांनी पण तो व्हिडिओ पाहिला असेल ऑल द बेस्ट. तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करू शकता आणि ज्यांना हा न्यू व्हिडिओ पाहायचा आहे ते पण बघू शकतात. So thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.